T20 वर्ल्ड कप आता निर्णायक वळणाकडे जात असताना यजमान भारताचं टेन्शन मात्र वाढलंय। ही स्थिती निर्माण झाली केवळ एका सामन्यामुळे। साखळीमध्ये विजयाचा चौकार ठोकत भारताने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावत सुपर 8 फेरी गाठलेली। पण या सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारच्या टीमचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला। 188 चं टार्गेट गाठताना आपण सपशेल नांगी टाकली। 111 धावात आपल्याला दक्षिण आफ्रिकेने गुंडाळून टाकलं। काही अनाकलनीय डावपेच त्या सामन्यात पाहायला मिळाले। T20 संघात याआधी ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये ठसा उमटवलेला आहे त्या अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्यात आलं। यामागे थॉट प्रोसेस काय होती तेच कळत नाहीये। ज्याने याआधी स्वतःला सिद्ध केलंय त्याला बाहेर ठेवलं आणि जो अधूनमधूनच T20 संघात असतो त्या वॉशिंग्टन सुंदरला इतक्या महत्त्वाच्या मॅचला प्लेइंग 11 मध्ये घेतलं। हा दोघांवरही अन्याय नाहीये का? असे जोखीमभरे निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आता आपण नाही आहोत। पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका मॅचचा विचार केला तर 3-20 वरून दक्षिण आफ्रिकेने 187 चा पल्ला गाठला। मधल्या ओव्हर्समध्ये आपण त्यांना वेसण घालू शकलो नाही, ब्रेक लावू शकलो नाही। हार्दिक पांड्याने 4 ओव्हर्समध्ये 45 तर वरुण चक्रवर्तीने 47 धावांची खैरात केली। अर्थात एका मॅचवरून आपण या दोघांच्याही परफॉर्मन्सला जज करायला नको, कारण या दोघांनीही याआधी उत्तम परफॉर्म करून दाखवले। तरीही पॉवर प्ले नंतरची मधली षटकं फार महत्त्वाची आहेत। आता समोर झिम्बाब्वे सारखा तुलनेने कमी अनुभवी पण मेहनती संघ आहे। त्यांच्या समोर देखील ही मधली षटकं सामन्याचा नूर ठरवू शकतात। भारतीय फलंदाजी ताकदवान आणि सक्षम असली तरी इथून पुढची प्रत्येक मॅच नॉकआउट सारखी असणार आहे। तेव्हा अभी नाही तो कभी नाही या इराद्यानेच आपल्याला मैदानात उतरावं लागेल। आपल्या ग्रुपमधल्या पॉइंट्स टेबलचा विचार करता एक नजर नेट रन रेटवर ठेवावी लागणार आहे। अभिषेक शर्मा ईशान किशन जोडीला एकत्र क्लिक व्हावंच लागेल। या आधीच्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यांमध्ये अभिषेक तर एका सामन्यात म्हणजे गेल्याच सामन्यात ईशान किशन शून्यावर माघारी परतलेला। हा इतिहास पुसून टाकत एक उत्तम पायाभरणी झाल्यास मोठ्या स्कोअरकडे नेणारी मधली फळी आपल्याकडे आहेच। सांघिक कामगिरीचं दर्शन घडलं तर आपण सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न अजूनही साकार करू शकतो। गरज आहे मागच्या सामन्यातली निराशा मागे सारत भरारी घेण्याची आणि या सामन्याकरता टीम इंडियाला शुभेच्छा देऊया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।